सो हे गाईज, गुड मॉर्निंग. सकाळी मस्तपैकी आम्ही असा नाश्ता केला आणि आम्ही दोघी असा मस्तपैकी टाईमपास करत होतो. मी ऋत्वीला काय काय बोलत होती तर ती बोलतच नव्हती. मस्तपैकी भूक लागलेली, भाजी बनवली, त्याच्यात असताना ब्रेड टाकून सँडविच केला. आणि ही बघा, हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ सकाळचा. त्याच्यानंतर थोडंसं जिममध्ये गेलेलो, वर्कआउट केला जिममध्ये मी आणि माझ्या भावाने. त्याच्यानंतर घरी आलो आणि आम्ही आज बनवणार होतो व्हेज कबाब. सो ही अशी प्रोसेस माझी चालू होती बनवण्याची. बाजूला बनलेले होते, मग मी खाल्लं आणि गेले मम्मीच्या इथे. तिकडे गेल्यानंतर आम्ही डॉक्टरकडून एक क्रीम आणली होती, काहीतरी होतं. रित्वी ना नुसती ना थंब आहे ना तिच्या तोंडामध्ये घेऊन असते आणि ती ऐकतच नाही. सो ती सवय आम्हाला तिची ना हे काढायची आहे, म्हणून आम्ही ते औषध घेऊन आलेलो. मी, विकी, हर्षल आम्ही सगळ्यांनी हाताला लावलं. तेवढं कडू लागत होतं आम्हाला, एवढा त्याचा हे झाला इफेक्ट. पण ह्या पोरीलाच काही इफेक्ट होत नव्हता, जिच्यासाठी आणलेलं तिलाच. मग काय, हिचे नखरे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर खूप वेळाने तिला त्या गोष्टीचा इफेक्ट झाला, पण तरी तिने अजून ते अंगठा टाकणं काय कमी नाही केलं आहे. तिचं चालूच आहे. आता काय माहिती किती दिवस लागेल ही गोष्ट तिच्याकडून सुटायला. नंतरला पुढे जाऊन प्रॉब्लेम नको म्हणून आम्ही आत्तापासूनच सोडायची तयारी चालू केली तिच्याकडे. त्याच्यानंतर जेवण वगैरे आम्ही सगळे मस्तपैकी सगळे गेलेलो बाहेर बॅडमिंटन खेळायला. येता येता आम्ही फालुदा खाल्ला आणि ह्याने आईस्क्रीम खाल्ली. आणि हर्षल आणि माझे चाललेले की तू कुठला घेणार, मी कुठला घेणार. मग नंतरला खाल्ला वगैरे, खेळलो आणि सीधा घरी आलो. ओके, बाय, गुड नाईट.